राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 12 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। नुसत्या ज्ञानानं अनुभूती येत नाही। प्रत्यक्ष अनुभवाशिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे, काही उपयोगाचं नाही। अनुभूतीनं जो आनंद, जे समाधान लाभतं ते नुसत्या त्याच्याविषयीच्या अगदी समग्र ज्ञानानं सुद्धा मिळू शकत नाही। ते केवळ पुस्तकी पांडित्य ठरतं। म्हणून अनुभूती ही महत्त्वाची। प्रचिती येणं ही साधनाची एक कसोटी आहे। भगवान रामकृष्ण म्हणत असत की तांदूळ पाणी एकत्र करून शिजवलं की भात तयार होतो, हे ज्ञान झालं। पण विज्ञान त्याच्या पुढे आहे। तांदूळ पाणी एकत्र करून अग्नीवर शिजवून त्याचा भात करून खाल्ला की जी तृप्ती येईल ते विज्ञान। म्हणून विज्ञानाला महत्त्व, भौतिक विज्ञान नव्हे। त्यासाठी साधनाची माहिती, प्रक्रिया जरी समजून घेतली तरी त्याचं प्रत्यक्ष आचरण हातून घडून साधन होऊन जी अनुभूती येईल ती महत्त्वाची ठरते। मग ज्ञान मिळवण्याची खटपट तरी कशाला करायची, असा प्रश्न साहजिकच येईल। त्याला उत्तर असं की ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, प्रचिती घ्यायची आहे, त्याची ओळख नको का? शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हटलेलं आहे। वस्तू म्हणजे काय? थोरला देव म्हणजे काय? तो कसा ओळखायचा? देव म्हणजे नाद, प्रकाशयुक्त अनुभूती आहे, हे गुरुमुखातून श्रवण केलेलं असल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही। दिसून किंवा अनुभव येऊन सुद्धा सत्यता पटणार नाही, शंका राहील। मी पाहिलं ते बरोबर आहे का? मला आलेला अनुभव खरा आहे की भास आहे, अशी शंका जर यायला लागली तर सर्व व्यर्थ आहे। संशय ब्रह्मांडाबाहेर जायला पाहिजे असं समर्थ म्हणतात। इतका साधक निसंशय व्हायला पाहिजे, म्हणजे मग अनुभूतीचा आनंद मिळतो। शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती अशा पायऱ्या आहेत। त्यातली आत्मप्रचिती ही श्रेष्ठ, कारण त्यात संशय राहतच नाही। ती येण्यासाठी साधन मात्र केलं पाहिजे। आपल्या साध्याविषयी गुरुमुखातून झालेलं ज्ञानही श्रवण केलं पाहिजे, म्हणजे मग गुरुकृपेनं आत्मप्रचितीची अनुभूती येईल। ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घातली गेली की अनुभूती येते। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।